नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 20 जानेवारी पासून बहुसंख्य जिल्ह्यांची मैदानी चाचणी सुरू होत आहे आणि काही जिल्ह्यांच्या तारखा आल्या नाही, परंतु 2-4 दिवसाचा फरक सोडून त्याच्या सुद्धा तारखा डिक्लेअर होतील आणि संपूर्ण 20च्या नंतर किंवा 26 जानेवारीच्या आसपास सगळ्याच जिल्ह्यांच्या तारखा डिक्लेअर होऊन मैदानी चाचणी सुरू होईल. आता याच्यामध्ये महत्वाचं आपल्याला वेळ किती भेटणार आहे. मुलांचे बऱ्याच वेळा फोन वगैरे येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ भेटणार नाही. लक्षात ठेवा, मागच्या वर्षीचा जर आपण पाहिला आढावा घेतला तर मागच्या वर्षी मैदानी चाचणी झाली आणि लगेच पेपरच्या तारखा पडल्या. आपल्याला जास्त वेळ भेटला नाही, म्हणून मैदानी चाचणी बरोबर लेखी परीक्षेचा सुद्धा अभ्यास करणं आपण खूप गरजेचं आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आपला टर्निंग पॉइंट जो असतो तो म्हणजे चालू घडामोडीचा. कारण की वर्षभर विद्यार्थी चालू घडामोडीचा वेगळा असा अभ्यास करत नाहीत, त्यामुळे तो भाग मागे राहतो. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून दरवर्षी फिनिक्स पब्लिकेशन जे आहे आपलं, त्याचा एक चालू घडामोडीचा पोलीस भरतीचा विशेषांक पब्लिश करत असते. याही वर्षी आपण चालू घडामोडीचा हा विशेषांक पब्लिश केलेला आहे, विशेष म्हणजे पोलीस भरतीसाठी. आणि मागच्या वर्षभराच्या सर्व चालू घडामोडी आपण याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. मागच्या वर्षीचं जर तुम्ही पेपर बघितले तर मागच्या वर्षीच्या पेपरमधले सगळे, याच्या मागची जी आवृत्ती आहे या पुस्तकातली, तर ते सगळे प्रश्न म्हणजे 95-98% प्रश्न आपले या मागच्या आवृत्तीमधनं आलेले होते. म्हणजे विशेष म्हणजे साडी महोत्सव सारखा प्रश्न असेल, आजी आजोबा डे विचारला होता, तो सुद्धा आपल्या मागच्या आवृत्तीमधून आलेला होता. असे वेगवेगळे प्रश्न तुम्ही याच्यामधनं कव्हर करू शकता. वर्षभराचे सगळे चालू घडामोडीचे प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. विशेष म्हणजे हे आपण पुस्तक जे आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की कुठलंही पान तुम्ही काढायचं आणि वाचायला सुरुवात करायची. अगदी वन लायनर स्वरूपात आपण हे पुस्तक हे केलेलं आहे, पब्लिश केलेलं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे त्याच्या खाली जे महत्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा आपण ऍड केलेले आहेत पुस्तकामधले. म्हणजे तुम्ही बोर होणार नाही वाचायला. म्हणजे आपण चालू घडामोडीचं पुस्तक घेतलं की कसं की पुरस्कारच दिलेले असतात, नियुक्त्याच दिलेल्या असतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे अतिरिक्त माहिती आहे ती आपण गाळलेली आहे आणि जे महत्वाचे टू द पॉइंट, तुम्हाला जे परीक्षेसाठी महत्वाचं आहे तेवढाच डाटा आपण या पुस्तकामध्ये ऍड केलेला आहे. त्यामुळं एक पुस्तक एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला चालू घडामोडीचा याच्या बाहेरचा प्रश्न जाणारच नाहीये. आणि त्याच्यामध्ये दुसरं एक महत्वाचं, आपण जीएसचे जे घटक आहेत जे की परीक्षेला 100% विचारले जातात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला कथा कादंबऱ्या किंवा पुस्तकं याच्यावरती एक मार्काचा प्रश्न हमखास विचारला जातो, तो आपण याच्यामध्ये पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर महत्वाचे जे चार्ट आहेत, म्हणजे रेल्वेचे आपल्याला मुख्यालय विचारले जातात, भारतातले उत्सव विचारले जातात किंवा महत्वाची चर्चेतली जी पुस्तकं आहेत ती विचारली जातात. असे अनेक जीएसचे जे कन्फर्म आपल्याला प्रश्न विचारले जातात, असे अनेक प्रश्न तुमचे कव्हर होतील या पुस्तकामधून. म्हणून तुमचा चालू घडामोडी आणि जीएस या दोन्हींचा भाग या पुस्तकामधनं कव्हर होणार आहे. म्हणून आपल्याला परीक्षेला जास्त वेळ मित्रांनो भेटणार नाही. म्हणून आजच जवळच्या पुस्तक जे विक्रेते आहेत त्यांच्याशी संपर्क करा, पुस्तक मागवायला सांगा किंवा आपल्या ग्रुपवरती ऑनलाईन मागवायचं असेल तर त्याची लिंक पण आपण जनरेट केलेली आहे. ऑनलाईन सुद्धा तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप असं फायदा या पुस्तकामधनं होणार आहे. त्यामुळं आजच आपण जवळच्या पुस्तक विक्रेत्याशी संपर्क करा. धन्यवाद.